हाय हॅलो नमस्कार। तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ज्ञान मोठे। तर आज आपण बनवणार आहोत अशी गोल गरगरीत बुंदी। खूप छान बनते बघा, कुठेही चिपटी झालेली नाही, अगदी गोल झालेली आहे आणि एकदम अशी कुरकुरीत होते आणि खायलाही खूप छान लागते। तर काही ट्रिक्स वापरून आपण ही बुंदी बनवणार आहोत, तर व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की बघा। हे बघा मी तुम्हाला दाखवते। तळल्याच्या नंतर आपल्या बुंदीचा असा किती क्रिस्पी आवाज येतोय, एकदम कुठेही असं चिपटी किंवा बुंदी एकदम छान झालेली आहे आणि अगदी घरच्या साहित्यात बनवू शकतो आपण। तर चला आपण साहित्य बघूया। तर इथे मी बुंदी बनवण्यासाठी 1.5 कप बेसनाचा वापर करणार आहे। थोडंसं वाटीत 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि फूड कलर घेतलेला आहे। फूड कलर तुम्ही पावडर भेटतो तसं पण घेऊ शकता, पण माझ्याकडे इथं केक बनवायचा लिक्विड कलर होता त्यामुळे मी हा वापरणार आहे। तर आपण आता याचं बॅटर बनवून घेऊयात। तर इथे मी 1.5 कप बेसन बाउलमध्ये टाकून घेतलंय। बेसन टाकल्याच्या नंतर इथे मी थोडंसं पाणी घेते आणि हे 2 चमचे तेल टाकून देते आणि हे तेल चांगलं पिठाला आपण मिक्स करून घेऊयात। पिठाला तेल मिक्स केल्याच्या नंतर ना आपली बुंदी अशी मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी बनते आणि अशी चिपटी वगैरे होत नाही। त्यामुळे इथं 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे। तुम्ही जो पोहे खायचा चमचा असतो त्याने पण ते 2 चमचे तेल टाकू शकता। तर असं थोडं थोडं पाणी टाकून मी हे बॅटर सगळं मिक्स करून घेते। आपल्याला थोडं थोडं पाणी टाकूनच हे बॅटर मिक्स करायचं, एकखटी पण जास्त पाणी टाकू नका, नाहीतर पातळ होऊन जाईल आपलं बॅटर। यात थोडं थोडं पाणी टाकून आपण मस्त असं बॅटर मिक्स करून घेऊयात। जास्तही पाणी टाकू नका, नाही तर पीठ पातळ होईल। तर हे पीठ हलवता नव्हतं येत मला, त्यामुळे मी मोठा बाउल घेतलाय, ते थोडं बाहेर जात होतं पीठ। तर इथं मस्त असं गिठुळ्या छान फोडून घेतल्यात आणि पीठ एकदम अशी कन्सिस्टन्सी बनवली पिठाची, जास्त पातळी नाही घट्ट नाही, हे बघू शकता तुम्ही। तर आता इथं कलरची बुंदी बनवून घेऊ आपण। कलरची बुंदी बनवण्यासाठी मी इथे ऑरेंज आणि रेड कलर घेतलाय। त्याला पण आपण थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घेऊयात। मी थोडंच पीठ घेतलंय कारण कलरची आपल्याला थोडीच बुंदी काढायची होती त्यामुळं। तर आता इथं दुसऱ्या पिठाला मिक्स करून घेते थोडं थोडं पाणी टाकून। छान असं मिक्स करून घेऊयात, त्याचे गिठुळ्या वगैरे फोडून घेऊयात। आता बघू शकता तुम्ही आपली ही तिन्ही पिठं आता तयार झालेले आहेत ऑलरेडी। आपण याला थोडंसं भिजवत ठेवूयात आणि इकडं पाकला तर आपण पाक बनवून घेऊयात। पाक बनवण्यासाठी मी इथं 1 कप साखर घेतलेली आहे। आपण 1.5 कप बेसन घेतलं होतं, 1.5 कप बेसनसाठी आपल्याला इथं 1 कप साखर घ्यायची आहे आणि 1.5 कप पाणी टाकायचं। 1 कप साखरेसाठी आपण 1.5 कप पाणी टाकणार आहोत। 1 कप आणि अजून 1 कप टाकून घेते आता यात। 1.5 कप पाणी टाकलेलं आहे। आपल्याला ना साखर फक्त विरघळेपर्यंतच पाक बनवायचा आहे, जास्त एकतारी वगैरे पाक करायचा नाही, कारण मग आपल्या बुंदीनी पाक शोषून पण घेतला पाहिजे आणि अशी खायलाही छान लागली पाहिजे। त्यामुळं खाली लागू नये म्हणून त्यामुळे मी इथे थोडं साखरेला हलवून घेत आहे। बघा आता तुम्ही आपल्या पाकाला मस्त उकळी आलेली, साखर विरघळलेली आहे। असा चिपचिपा पाक बनवायचा आपल्याला। असा थोडंसं चिकटपणा आला की गॅस लगेच बंद करायचा, जास्त पाक घट्टही होऊन द्यायचा। दुसऱ्या गॅसवर आपण इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल असं मस्त कडकडीत तापलंय। आता आपली बुंदी निघती काही बघून घेऊ। तेल तापलंय की हे चेक करूया। तर आपलं तेल मस्त असं बुंदीवर फुगून आलेली, याचा अर्थ आपलं तेल छान तापलेलं आहे। तर चला आपण आता बुंदी बनवून घेऊ। तर खोबरं किसायची किसणी असते त्यांनी तुम्ही बुंदी काढू शकता। मी तर याच्या आधी करायच्या वेळेस त्यानेच काढत होते। मी आता झाऱ्याने बुंदी काढते। तर आपलं तेल असं छान तापलेलं आहे, आपण असं सगळी बुंदी आता काढून घेऊ इथं।
तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त बुंदी पडली आहे आपली, अशी मोकळी मोकळी झाली आहे, सगळी गोल झाली आणि टम्म फुललेली झाली आहे. आणि गॅस एकदम फुल करायचा, फुल गॅसवरच बुंदी काढायची, मग ती क्रिस्पी बनते, ते पाणी पटकन तळते. बघू शकता तुम्ही किती छान बुंदी निघली आपली. आवाज आहे असा मस्त कुरकुरीत येतोय. आपण सगळी बुंदी आता चाळणीत काढून घेऊया, मग थोडंसं तेल निथळून त्याचं. अशा प्रकारे आपण सर्व बुंदी काढून घेऊया तिथं. कुठेही आपली बुंदी अशी चिपटी झालेली नाही, सगळी अशी टम फुगून कुरकुरीत झालेली आहे. तुम्हाला जर काही गोड खावंसा वाटत असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकता आणि खूप सोपी रेसिपी आहे. खोबरं किसायची किसणी असते, त्यांनी बुंदी छान निघते. मी पहिले तर त्यानंच करत होते, पण त्यांनी पण खूप छान बुंदी निघते. किंवा तुम्ही ते बटाटे मॅश करायचं मॅशर असतं त्यांनी पण करू शकता, जे मेशवर आजकाल ट्रेंडिंग चालू आहे, नवीन भेटतं. अशा प्रकारे आपली सगळी बुंदी आपण काढून घेऊयात. अशी सगळी बुंदी काढून तयार आहे. आता आपण तो कलर करून घेतला होता त्याची बुंदी आपल्याला तळून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण सर्व बुंदी इथं काढून घेतली आहे. जी कलरची बुंदी ती पण करून घेतली आहे. माझ्याकडे हिरवा कलर संपला होता, तुम्ही हिरवा कलरची बुंदी काढू शकता. खूप अजून छान दिसते बुंदी, दिसायला पण आणि खायला पण छान वाटते. आणि तुमच्याकडे जर कलर अवेलेबल नसेल तर तुम्ही थोडीशी हळद टाकूनही बुंदी काढू शकता याची. प्रकारे इथे सगळी बुंदी आपण काढून घेतलेली आहे. तर हे बघा, मी इथं सगळी बुंदी अशी काढून घेतली आहे. याला थोडंसं मिक्स करते. किती छान अशी बुंदी आपली बनवून तयार आहे, एकदम मस्त कुरकुरीत. हे बघा, मी तुम्हाला दाबून दाखवते. मस्त क्रिस्पी आवाज येतो यातून आणि खूप छान झाली आहे बुंदी, कुठेही चिपटी वगैरे झालेली नाही आहे, मस्त झाली. याला आपण थोडंसं मिक्स करून घेऊयात, कारण कलरची बुंदी त्याने अजून छान दिसते. यात हिरवा कलर असतं तर याला अजून छान वाटलं असतं. तर एका पातेल्यात मी इथं सर्व बुंदी काढून घेतलेली आहे. मी यासाठी थोडं मोठं पातेलं घेतलं आहे. आणि यात सगळं आता जो आपण पाक केला होता तो पाक ओतून घेते आणि बुंदी आपण 4-5 तासासाठी भिजवण्यासाठी ठेवणार आहोत, कारण मग पाक बुंदी शोषून घेईन छान आणि मुरल्या जाईन छान अशी बुंदी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.
हे बघा, आपण सर्व पाक असा बुंदीला मिक्स करून घेऊयात. छान असा मिक्स करायचा, कारण पाक आपला सगळा बुंदीला लागला पाहिजे. सगळं पूर्ण छान मिक्स केल्याच्या नंतर आपण बघा असं छान मिक्स केलंय. आणि मिक्स केल्याच्या नंतर आपण याला 4-5 तास झाकण ठेवून तसंच ठेवून देऊया. त्यानंतर आपली बुंदी 4-5 तासाच्या नंतर तुम्ही पाहू शकता किती छान झालेली आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटलंय. आणि आपल्या बुंदीने पाक सगळा असा मस्त छान शोषून घेतलाय. आणि बघा त्याला चमक पण किती छान आली. आणि एकदम खायलाही खूप छान लागते. खायला पण इतकी टेस्टी झाली होती ना, खूप छान टेस्टी झाली होती. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.